चला प्रेस दिलं. सकाळ सकाळ आज नाश्त्यासाठी मी ना कढई ठेवली बघा, तुम्ही बघू शकता. भोपळा सुक्का नाश्त्याला कसा करायचा का, ज्याला बीपीचा त्रास आहे त्याच्यासाठी चांगलं आहे बघा. कढई तापू द्या. लसूण टाकला, थोडा लसूण, थोडेसे जिरे, जिरे पण टाकायचे. नंतर टमाटे टाकायचे. नंतर लगे भोपळा टाकायचा आपल्याला. बघू शकता तुम्ही. आता धना, थोडीशी कोथिंबीर घालायची. चवीपुरतं हळद पण टाकायची बघा, अशी मस्तपैकी मध्ये. चवीपुरतं थोडं तिखट टाकायचं. आपण नाश्त्याला करतोय बरं का, नाश्त्याला खायला खूप सुंदर लागतो भोपळा. आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं बघा, तुम्ही बघू शकता. भोपळा शिजायला 10 मिनिटं लागतं बरं का. हे नाश्त्यासाठी केलंय बघा. ज्याला बीपीचा त्रास आहे ना ते खाऊ शकतात बघा. थोडं अजून 5 मिनिटं शिजू द्या. बघू शकता आपली भाजी झाली बघा मस्तपैकी. प्लेटमध्ये दाखवते तुम्हाला काढून. कशी झालाय भोपळा. हे ज्यांना बीपीचा त्रास आहे ना त्यांच्यासाठी चांगलं आहे बरं का. अशी नाश्त्याला मस्त करायचे, घरातले मुलं पण खातील. तुम्हाला ही माझी भोपळ्याची भाजी टाईप नाश्त्याला मी केलंय. हे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.